नमस्कार. पुन्हा एकदा गंगा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या चॅनलवरती विधिविषयक तुम्हाला माहिती मिळणार आहे. स्पर्धा परीक्षा विधी क्षेत्रातील असो किंवा विधिविषयक इतिहास असो. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे भाग 1 प्राथमिक आणि व्याख्या भारतीय साक्ष अधिनियम मधील. कोर्टात सत्य कसं ठरतं, म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे की खोटी हे ठरवण्यासाठी नेमके काय नियम असतात. चला आज आपण नेमक्या याच मूलभूत नियमांबद्दल बोलूया. कल्पना करा, एका गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस तपास करत आहेत, पुरावे गोळा करत आहेत. पण हे जे काही गोळा केलंय ते कोर्टात सत्य म्हणून कसं सिद्ध होणार, म्हणजे फॅक्ट्स नक्की कसे ठरवले जातात, याचे काही नियम आहेत का? तर हो, यासाठी एक संपूर्ण नियमपुस्तिका आहे. आपल्या भारतात पुराव्यांशी संबंधित सगळे नियम एका कायद्यात दिलेत. त्याचं नाव आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023 आणि याचा उद्देश एकदम स्पष्ट आणि महत्त्वाचा आहे. अगदी या कायद्याच्या प्रस्तावनेतच म्हटलंय की याचा उद्देश आहे फेअर ट्रायल, म्हणजेच निष्पक्ष सुनावणीसाठी पुराव्यांचे नियम आणि तत्त्व एकत्र आणणं. सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायदा म्हणजे न्यायाच्या खेळाची अधिकृत रूल बुक आहे, जी हे बघते की खेळ सगळ्यांसाठी फेअर असेल. मग काय आहे त्या खेळाचे नियम? चला जरा खोलात जाऊन पाहूया. बरं, आपण हे तर पाहिलं की हा कायदा का आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या कायद्यानुसार पुरावा म्हणजे तरी काय? कारण कोणत्याही केसचा सगळा डोलारा याच पायावर उभा असतो. मुख्यतः पुरावा दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे कोणीतरी व्यक्ती कोर्टात येऊन काहीतरी सांगते, आणि दुसरा म्हणजे एखादी वस्तू किंवा कागदपत्र जे स्वतःच बोलकी असतात, जे काहीतरी दर्शवतात. तर मग कायद्याच्या भाषेत पुरावा म्हणजे काय? अगदी सोपं आहे. यात दोन गोष्टी येतात. पहिलं, साक्षीदारांनी कोर्टासमोर दिलेली तोंडी जबानी, ज्याला आपण म्हणतो ओरल एव्हिडन्स. आणि दुसरं म्हणजे कोर्टाच्या तपासणीसाठी सादर केलेले कागदपत्र किंवा अगदी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्ससुद्धा. याला म्हणतात डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, म्हणजे थोडक्यात जे काही ऐकलंय आणि जे काही पाहिलंय. आता ह्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्सबद्दल जरा जास्त बोलूया, कारण दस्तावेज किंवा डॉक्युमेंट म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? कागद, बरोबर. पण कायद्याच्या नजरेत याची व्याख्या खूप खूप मोठी आहे. कायदा काय म्हणतो बघा, दस्तऐवज म्हणजे अशी कोणतीही गोष्ट, मग ती कोणत्याही पदार्थावर असो, ज्यावर अक्षरं, आकडे किंवा चिन्हांचा वापर करून काहीतरी माहिती रेकॉर्ड केली आहे. महत्त्वाचं काय आहे, तर ती माहिती रेकॉर्ड करण्याच्या उद्देशानेच तयार केलेली असावी. मग विचार करा, यात काय काय येऊ शकतं? एखादा नकाशा किंवा प्लॅन, दगडावर कोरलेला शिलालेख, इतकंच काय एखादं व्यंगचित्रसुद्धा. आणि आजच्या डिजिटल जगात तर विचारूच नका. आपले ईमेल्स, सर्व्हर लॉग्स, स्मार्टफोनवरचे मेसेजेस, अगदी आपलं लोकेशन डेटासुद्धा. हे सगळं कायद्याच्या भाषेत एक दस्तऐवज आहे. आणि हेच तर या संकल्पनेचं वैशिष्ट्य आहे, नाही का? विचार करा, हजारो वर्षांपूर्वी गुहेच्या भिंतीवर काढलेलं चित्र असो किंवा आजच्या काळातला कॉम्प्युटर कोड असो, माहिती रेकॉर्ड करण्याचं जे मूळ तत्त्व आहे ते अजिबात बदललेलं नाही. माध्यमं बदलली, पण तत्त्व तेच आहे. ठीक आहे, तर पुरावा काय असतो हे आपण पाहिलं. पण या पुराव्याचं मूल्यांकन कोण करतं? म्हणजे या न्यायाच्या खेळातला रेफरी किंवा पंच कोण आहे? तर या कायद्यानुसार न्यायालय किंवा कोर्ट म्हणजे फक्त न्यायाधीश आणि मॅजिस्ट्रेट नाहीत, तर अशी कोणतीही व्यक्ती जिला कायद्याने पुरावा घेण्याचा अधिकार दिला आहे, ती सुद्धा या व्याख्येत येते. म्हणजे एखादा आयोग असेल किंवा इतर कोणी अधिकारी, तेही. म्हणजे न्यायाधीश आणि मॅजिस्ट्रेट तर आहेतच, पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. लवाद म्हणजे आर्बिट्रेटर्सना या व्याख्येतून वगळलं आहे. याचा अर्थ त्यांच्यासमोर चालणाऱ्या कार्यवाहीला हा पुरावा कायदा लागू होत नाही. हा एक महत्त्वाचा फरक आहे. चला आता या चर्चेच्या शेवटच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. पुरावा आला, कोर्टाने तो पाहिला, पण मग कोर्ट एखाद्या निष्कर्षापर्यंत पोचतं कसं? म्हणजे किती खात्री पटल्यावर एखादी गोष्ट सिद्ध झाली असं मानलं जातं? सिद्ध होण्याच्या विरुद्ध काय? तर नासाबित होणं. पण कोर्ट कधी ठरवतं की एखादी गोष्ट नासाबित झाली आहे, म्हणजे ती खोटी आहे किंवा सिद्धच होऊ शकली नाही? याची व्याख्या अशी आहे की जेव्हा कोर्ट सगळ्या पुराव्यांचा विचार करतं आणि त्यांचं मत असं बनतं की ती गोष्ट अस्तित्वात नाही किंवा तिचं अस्तित्वात नसण्याची शक्यता इतकी जास्त आहे की त्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही, अशा परिस्थितीत ती गोष्ट नासाबित झाली असं मानलं जातं. यालाच प्रुडंट मॅन टेस्ट असंही म्हणतात. म्हणजे जेव्हा एखादा सामान्य, विवेकी माणूससुद्धा त्या परिस्थितीचा विचार करून असं गृहीत धरेल की ही गोष्ट अस्तित्वात नाही, तेव्हा कोर्टसुद्धा त्याला नासाबित मानते. पण एक मिनिट, साबित झालं, नासाबित झालं, याच्याही वर काही आहे का?
म्हणजे पुराव्याचा असा कोणता स्तर आहे का जो फायनल असतो, ज्याला कोणी चॅलेंजच करू शकत नाही? हो आहे, आणि त्याला म्हणतात कन्क्लुझिव्ह प्रूफ, म्हणजेच निर्णायक पुरावा. हा पुराव्याचा सर्वोच्च स्तर आहे. याचा अर्थ काय? तर जेव्हा एक फॅक्ट सिद्ध होतं तेव्हा कायदाच सांगतो की दुसरं एक फॅक्ट आपोआप सिद्ध झालं असं माना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते दुसरं फॅक्ट खोटं आहे हे सिद्ध करायला कोणताही पुरावा देण्याची परवानगीच नाही. याचं एक उत्तम आणि खूप महत्त्वाचं उदाहरण आपल्या कायद्यातच आहे. कायदा म्हणतो की जर वैध विवाहाच्या काळात एखाद्या मुलाचा जन्म झाला असेल तर ते मूल त्या पतीचं आहे हा निर्णायक पुरावा आहे. यामागे एक मोठा सामाजिक उद्देश आहे. मुलांची कायदेशीर ओळख आणि कुटुंबाची स्थिरता कायम राहावी आणि त्यावर सतत प्रश्न विचारले जाऊ नयेत. तर थोडक्यात आपण निश्चिततेची एक शिढी पाहिली. सगळ्यात खाली नासाबेत म्हणजे कोर्टाला विश्वास नाही. मधला टप्पा साबेत म्हणजे कोर्टाला विश्वास आहे. आणि सगळ्यात वर निर्णायक पुरावा म्हणजे कोर्टाला ते खरं मानावंच लागेल, पर्याय नाही. आणि हे सगळे नियम, पुरावा काय आहे, दस्तऐवज म्हणजे काय, सिद्धतेचे स्तर कोणते, या सगळ्यांचा प्रवास एकाच ध्येयाकडे जातो जे आपण अगदी सुरुवातीला पाहिलं होतं. आणि ते ध्येय आहे एक निष्पक्ष सुनावणी, अ फेअर ट्रायल. ही नियमपुस्तिका जवळपास 150 वर्षांपासून काळासोबत बदलत आली आहे. पण आज आपण एका नव्या युगात आहोत, AI आणि डीपफेकच्या युगात, जिथे खरं काय आणि खोटं काय हे ओळखणंच एक मोठं आव्हान आहे. मग अशा काळात ही नियमपुस्तिका सत्याची व्याख्या कशी करेल, यावर विचार करायला हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.